गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. इराणवरील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडून नवीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय. इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या युद्धादरम्यान अमेरिका आणि इराणकडून हल्ल्याचे वेगवेगळे दावे करण्यात आलेत आणि त्यामध्ये अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवरती मिसाईल हल्ल्याचा दावा केलाय. या युद्धनौकेला 4 बॅलिस्टिक मिसाईल्सनं टार्गेट केलंय असा दावा इराण रेव्होल्युशनरी गार्डनं सोशल मीडियाद्वारे केलाय. मात्र तो दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय. इराणनं दागलेल्या मिसाईल्स युद्धनौकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलेलं आहे. इस्रायलनं इराणच्या दिशेनं अनेक मिसाईल्स डागलेली आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील प्रसिद्ध गांधी हॉस्पिटलवरही मिसाईल हल्ला केलाय. या भीषण हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान झालं असून रुग्णालयातील वॉर्ड्स अक्षरशः ढिगाऱ्यामध्ये रूपांतरित झालेत. इस्रायली क्षेपणास्त्र थेट रुग्णालयाच्या मुख्य भागावर पडलेत आणि यामुळे रुग्णालयात आग लागली आणि अनेक वैद्यकीय उपकरणं उद्ध्वस्त झाली आहेत. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत होते अशीही माहिती आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. खामेनेईंसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय. इराणवरती B-2 बॉम्बर्सनं 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. इराणची 9 जहाजही नष्ट करण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. इराणच्या सैन्यानं शरण यावं अन्यथा मृत्यू निश्चित असल्याचं ट्रम्प म्हणतायत. इराणविरुद्ध संघर्ष अजून 4 आठवडे म्हणजे पुढचा किमान महिनाभर चालेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. कराचीतील अमेरिकेच्या वाणिज्य